समावेश केलेला आहे. त्यासाठी शिक्षकाने काय अपेक्षित आहे, मुख्याध्यापकाने काय अपेक्षित आहे बघायचं. मॉडेल स्कूलमध्ये जे दुसरं महत्वाचं जे गोष्टी आहे, एवढा खर्च करण्याच्या नंतर सर्व लोकांकडून आपल्याकडून अपेक्षा राहणार की आता शाळेची जे गुणवत्ता आहे, शिक्षणाची जी गुणवत्ता आहे त्याचा दर्जा वाढला पाहिजे. कारण शेवटी जी आपली कामगिरी आहे ते आपण त्याच्यामध्ये किती यशस्वी झाले आहोत याच्या जे आपला रिपोर्ट कार्ड आहे ते आपले शैक्षणिक गुणवत्ता किती वाढलेला आहे त्याच्यावर डिपेंडेंट राहते. तर यासाठी आता सर्व शिक्षकाने काम करण्याची गरज आहे. वेगवेगळे उपक्रम गुणवत्ता वाढसाठी आपण या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत. आपण तेच उपक्रम राबवणार आहोत जे सांगली जिल्हा परिषदने ऑलरेडी राबवलेले आहे यशस्वीप्रमाणे आणि त्याचा भरपूर बेनिफिट तिथे झालेला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 3 वर्षापूर्वी जेव्हा सांगली प्रशासनाने हा उपक्रम चालू केला होता तेव्हा बेसलाईन सर्वे करून ठेवला होता की सद्यस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या काय लेवल आहे शिक्षणामध्ये. आणि 3 वर्षानंतर जेव्हा परत रिपीट केला तेव्हा असा निर्देशनास आला की जवळपास 45% गुणवत्तामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची वाढ झाली. तर हा जे गुणवत्ता वाढ होती 45%ची ते आपल्या कामाचा यश होता. सातारा जिल्ह्यामध्ये तसाच अपेक्षित आहे की आपण जे वेगवेगळे उपक्रम राबवू शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यासाठी सर्व शिक्षकाने, सर्व मुख्याध्यापकाने, सर्व यंत्रणांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपण आता वेगवेगळे जे उपक्रम राबवत आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्व जे शाळा आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण साहित्याचे निर्माण करणार. ते शिक्षण साहित्य प्रत्येक शाळामध्ये निर्माण झाला पाहिजे. शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याचा उद्देश आपला असा आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिक्षण देऊ तेव्हा त्या विद्यार्थ्यांना शिक्षण आवडलं पाहिजे. हा शैक्षणिक साहित्याचा वापर करून जेव्हा आपण शिक्षण देणार तर 100% आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ते जे शिक्षण देतो आपण ते खूप आवडतील. याच्यासोबत आनंददायी शिक्षण उपक्रम आपण चालू करत आहोत. याच्या संदर्भात राज्य शासनाने 29 जून 2022 ला एक GR काढला होता आणि आनंददायी शिक्षण उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक शाळामध्ये सूचना दिली होती. याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे जे आपले कथा कविता आहे त्याच्याद्वारे शिक्षण देऊ. आपला जे पहिला जे पाठ असणार प्रत्येक दिवशीचा ते आनंददायी शिक्षणाचे असलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी शाळेमध्ये येणे आवडतील आणि त्याच्यामुळे त्याचे आपली जे अटेंडन्स आहे प्रत्येक दिवशीची जी हजेरी आहे सर्व विद्यार्थ्यांची त्याच्यामध्येही वाढ होतील. आनंददायी शिक्षण उपक्रम राबवणे खूप महत्वाचे आहे. ते सर्व शाळांमध्ये जर आपण राबवला तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थ्याच्या जे शिक्षण संदर्भात जे दृष्टिकोन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चेंज होतील. वातावरण एक चांगल्या शिक्षण संदर्भात तयार होतील. आपल्या शाळांमध्ये जेव्हा आपण शिक्षण देतो तेव्हा मात्र अकॅडमिक्सवर फोकस न करता आपल्याला जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपले जे क्रीडा संदर्भात जे कार्यक्रम आहे त्याच्यावरही फोकस दिला पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचा एकूण विकास होतील. तर त्यासाठी वेगवेगळे आपण उपक्रम सध्या चालू करत आहोत तर तेही सर्वांनी इम्प्लिमेंट करणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळासाठी आपण आपले संपूर्ण जिल्ह्यासाठी एक टाइम टेबल तयार केला आहे की प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक दिवशी काय उपक्रम झाले पाहिजे. तर ते जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतील किंवा पोहोचलेला असेल तर हा टाइम टेबल सर्व लोकांनी पाळला पाहिजे. प्रत्येक दिवशी तशी ऍक्टिव्हिटीज तुमच्या शाळेत होत आहे ते एन्शुअर केला पाहिजे. याच्यानंतर प्रथम एक NGO आहे जे संपूर्ण देशात बेसलाईन असेसमेंट करतात. केंद्र सरकारसाठी सुद्धा ते असेसमेंट करतात. तर त्याची मदतीने आपण सर्व आपल्या शिक्षकाची सध्या ट्रेनिंग घेत आहोत. येणाऱ्या काळात आपल्या प्रत्येक विद्यार्थीचा आपण असेसमेंट करून घेणार की सद्यस्थितीत आपला एक पर्टिक्युलर जे विद्यार्थी आहे त्याची शैक्षणिक गुणवत्ता किती आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थीचा रिपोर्ट कार्ड निघतील. त्या रिपोर्ट कार्ड जे आहे ते पर्टिक्युलर त्या शाळेच्या शिक्षकाकडे आणि त्या मुख्याध्यापकाकडे उपलब्ध राहणार. त्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने बघायची की जे गुणवत्ता सध्या आहे आपल्या विद्यार्थ्याची ते किती आहे आणि कुठल्या विषयामध्ये तो मागे आहे. ज्या विषयामध्ये ते मागे आहे त्यासाठी विशेष तासिका लावून आणि विशेष प्रयत्न करून प्रत्येक विद्यार्थीला आपले पुढे घेऊन जायचे. तर हा जे आपण बेसलाईन असेसमेंट करत आहोत ते आपल्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करावा आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी मागे राहतील त्यासाठी विशेष प्रयत्न करून त्याला पुढे घेऊन जाण्याची आपल्या सर्व लोकांनी एकत्रित मेहनत केली पाहिजे. हा जे आपला असेसमेंट आपण करून घेणार आता ते 6 महिन्याच्या नंतर आपला जेव्हा जून मध्ये किंवा जुलैमध्ये आपला नवीन सत्र चालू होतील तेव्हा आपण परत रिपीट करू आणि तेव्हा बघू की किती वाढ गुणवत्तामध्ये झालेली आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सर्वे राबवला जातो.
तुम्ही सर्व लोकांनी सुद्धा मागच्या वर्षी ते नॅशनल अचीवमेंट सर्वे राबवला होता आणि त्याच्यामध्ये साताराची पोझिशन खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलेली होती. नॅशनल अचीवमेंट सर्वेच्या धर्तीवर आपण आपल्या स्वतःच्या जिल्हा परिषदच्या एक टेस्ट बुकलेट तयार केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वीकली टेस्ट घेऊ. प्रत्येक शनिवारी प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी देतील की तुमच्या शाळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा टेस्ट घ्यावा आणि त्या टेस्टमध्ये ते किती पुढे जाते आहे त्याची खात्री तुम्ही करावा आणि जे काही विद्यार्थी मागे आहेत त्यासाठी तुम्ही लोक विशेष प्रयत्न करावा. हा सर्व करताना प्रत्येक शिक्षकाने गोष्टी आणखीन जे करायचे की आता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शैक्षणिक क्रांती जर आपल्याला आणायची असेल तर समाजामध्ये जेवढे घटक आहे त्या सर्व घटकाच्या शिक्षण संदर्भात पाहिजे आणि जुडाव काय पद्धतीने झाला पाहिजे. त्यासाठी अपेक्षा अशी आहे की प्रत्येक गावामध्ये जी सर्वात मोठी शाळा आहे त्या सर्वात मोठी शाळामध्ये तुम्ही एक शैक्षणिक मेळावा घ्यावा. शैक्षणिक मेळाव्यामध्ये तुमचे गाव सदस्य जे काही लोकप्रतिनिधी आहे, जे काही पुढारी लोक आहे, श्रीमंत लोक आहे, तुमच्या गावापासून आता मुंबई, पुणे किंवा बाहेर कुठल्याही ठिकाणी जाऊन सध्या ते व्यवसाय करत आहेत किंवा शासनाची सर्व्हिसेस मध्ये आहे, काही युपीएससी मध्ये आहे, काही एमपीएससी मध्ये आहे, तर त्याला विनंती करून तुम्ही बोलवा आणि तुमचे हा जे शैक्षणिक मेळावा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला सांगावा. शैक्षणिक मेळावा जेव्हा तुम्ही घेतील त्या दिवशी मॉडेल स्कूलचे जे सध्या प्रेझेंटेशन सीओ साहेब तुमच्या समोर देणार आहे त्या प्रेझेंटेशन तुमच्या शाळात प्रत्येक शाळामध्ये त्या शैक्षणिक मेळाव्याची वेळी झाली पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये चळवळ निर्माण होतील की आता सातारा जिल्ह्यात एक शिक्षण संदर्भात एक वेगळी उपक्रम चालू झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी एक उपक्रम चालू झालेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. असा जर केला तर येणाऱ्या दिवसात आपल्याकडे जे CSRच्या द्वारे आपल्याला निधी उपलब्ध असणार त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होतील. सध्या जे भौतिक दृष्टीने आपण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देत आहोत, पण त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, लायब्ररीसाठी पुस्तक, सायन्स लॅबसाठी साहित्य, क्रीडा साहित्य, त्याच्यानंतर कम्प्युटर लागणारे आपल्याला, तर हे सर्व जे गोष्टी आहेत ते आपल्याला CSRच्या द्वारे उपलब्ध करून घ्यायचे. CSRच्या द्वारे उपलब्ध करून घेण्याचा आपला उद्देश असा आहे की जेव्हापर्यंत आपण ग्रामपंचायतला काही जबाबदारी देणार नाही तेव्हापर्यंत ग्रामपंचायतचा जुडाव आपल्या शाळासोबत होणार नाही आणि ग्रामपंचायतचा जुडाव आपल्या शाळासोबत होणे खूप महत्वाचे आहे. त्याच्याशिवाय आपण शैक्षणिक क्रांती आणू शकत. तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला टाइम टेबल मिळेल, शेड्यूल मिळेल, त्याच्या अनुषंगाने प्रत्येक शाळामध्ये शैक्षणिक पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचे ग्रामपंचायतचे सर्व घटकाची उपस्थिती झाली पाहिजे. हे तुम्ही सर्व लोकांनी एन्श्योर करावे. मला नक्की विश्वास आहे की आपण सर्व लोकांनी जर एकत्रित ठरवलं आणि हे जे आपण नियोजन केलं आहे, आपण एक नवीन एक प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आणला आहे, त्यामध्ये जर आपण सर्व लोक घेतला तर 100% आम्ही तुम्हाला एन्श्योर करू शकतो की येणाऱ्या दिवसात सातारा जिल्हा मात्र महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये शैक्षणिक फील्डमध्ये सर्वात पुढे राहणार आणि याचा जे रिझल्ट आहे ते आपल्याला 3-4 वर्षाच्या नंतर दिसणार, तेव्हा आपल्याकडे शिक्षण घेऊन जे विद्यार्थी पुढे गेलेले आहे त्याचे जे स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. वेगवेगळे कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप वाढ होईल. वेगवेगळ्या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये जाणारे, सांस्कृतिक फील्डमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये खूप वाढ होईल आणि एक सातारा जे ऑलरेडी खूप अग्रणी जिल्हा आहे, एक अग्रेसर जिल्हा आहे, त्याच्यामध्येही सुद्धा आता शैक्षणिक जे भाग आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण देशात नंबर 1 येऊ अशी आमची कामना आहे, अशी आपण सर्व लोकांची कामना आहे आणि याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्व लोक सहभाग द्यावा. आज हा शैक्षणिक संवादमध्ये तुम्ही सर्व लोक उपस्थित राहिले. आम्हाला खूप शांतीपूर्वक तुम्ही सर्व लोकांनी आमचे पॉइंट ऐकले, त्याबद्दल सर्व लोकांचा धन्यवाद. आता मी सीओ साहेबांना विनंती करतो की आपण आपला प्रेझेंटेशन सर्वांच्या समोर नीटप्रमाणे मांडावा, जेणेकरून सर्व शिक्षक आणि सर्व मुख्याध्यापक समजतील की आपल्या मॉडेल स्कूलचे सर्व कॉम्पोनंट काय आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व लोक कामावर लागतील. आज या मीटिंग मध्ये उपस्थित राहण्यासाठी सर्व लोकांचा धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पंडित श्री ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. पंडित खिलारी साहेब, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? नमस्कार. सर्व जिल्ह्यातील सर्व शाळा
व्यवस्थापन समित्यांचे सर्व अध्यक्ष, सदस्य, सर्व गट शिक्षण अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख आणि झूमद्वारे जॉईन झालेले सर्व सन्माननीय शिक्षक आणि सर्व मान्यवर, या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आदर्श शाळा कार्यक्रम जो यावर्षी सुरू केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तरपणे ज्या काही ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत किंवा आपल्या शाळा आदर्श कशा होतील यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्याची साधारण तुम्हाला सारांश स्वरूपामध्ये कल्पना दिली आणि याद्वारे आपल्याला पुढील वर्षभरामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये, येत्या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हा शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांची गुणवत्ता असेल किंवा सर्व काही सुविधा देण्याचा काही आपण उपक्रम घेत आहोत. या उपक्रमामध्ये सर्व शाळा आणि सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व गट शिक्षण अधिकारी आणि त्या त्या गावातील सर्व स्थानिक नागरिक, पदाधिकारी, ग्रामपंचायत या सर्वांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी यापुढे कार्य सुरू करायचं आहे. आपण सुरुवातीला ह्या वर्षामध्ये 53 शाळा ह्या आदर्श शाळा घेण्यासाठी निवडलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षामध्ये आपण केंद्र प्रमुख प्रत्येक केंद्रामध्ये एक अशा 250 शाळा आपण आदर्श शाळा म्हणून आणखी ह्या वर्षाचा प्रोग्राम तयार केले आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपण पुढच्या वर्षापर्यंत आपण ज्या शाळांमध्ये सर्वात जास्त पट आहे केंद्रामध्ये अशा सर्व म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण जसं जसं पुढे जाऊ तसं सर्व जिल्ह्यातील सर्व शाळा या उपक्रमामध्ये किंवा एक अतिशय महत्वाकांक्षी आणि लाभदायी आणि लोकदायी असा जो काही उपक्रम आपण राबवत आहे तो आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याची जबाबदारी ही सर्वतः शिक्षण विभागाची, शिक्षण अधिकाऱ्यापासून तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आणि शिक्षकापर्यंत सर्वांची आहे. याची या ठिकाणी प्रथमतः नोंद घेणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या काही आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्याचे एक साधारण सविस्तर प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी करूया. नेक्स्ट करू. या ठिकाणी आपण बघा ह्याच्यामध्ये आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मी पुन्हा रिपीट करतो की आपल्याला ज्या वेळेला शाळा आदर्श करायची त्याच्यामध्ये 3 महत्वाचे भाग आहेत. एक म्हणजे शाळेची भौतिक गुणवत्ता सुधारणा करणे, शैक्षणिक गुणवत्ता आणि त्याच्यामध्ये गावात सर्व लोकांचा सहभाग घेणे, ह्या 3 महत्वाच्या अटी आहेत. आणि ह्या तिन्ही गोष्टी करावायच्या असतील तर याच्यामध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. भौतिक सुविधा ह्या आपण म्हणजे डीपीसी असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून घेणार आहोत. याच्यामध्ये भौतिक सुविधांमध्ये ह्या 3 गोष्टी करताना आपण प्रत्येक केंद्रातून एका शाळेची निवड केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या काही भौतिक सुविधा असतील त्याच्यामध्ये शाळा खोल्या असतील, शाळा क्रीडांगण असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, सौर ऊर्जा असेल, मैदान असेल, पोलक्या भिंती असतील, कंपाऊंड वॉल असेल, गेट असेल, गार्डन असेल, परसबाग असेल, या सर्व भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सर्व सुविधा आपल्याला त्या ठिकाणी यथोचित आत्ताही काही प्रमाणात असतील परंतु आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने एक ह्या सुविधा करायच्या आहेत. किंवा त्या ठिकाणी शाळा खोल्यांचं एक मॉडेल आहे, त्याच्यामध्ये आपण खाली टाईल्सचं डिझाईन असेल, फरशीचं डिझाईन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्या जेणेकरून याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं वातावरण तयार होईल, प्रसन्न वातावरण तयार होईल आणि एक शाळेमध्ये येण्यासाठी पालकांना सुद्धा आपली शाळा चांगली झालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी हे होईल. त्यासोबतच आपण शैक्षणिक गुणवत्तेसाठी जे काही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत त्या आपल्याला सर्व शिक्षकांना या ठिकाणी आपण प्रशिक्षण देत आहोत. त्याच्यामध्ये आनंददायी शिक्षण असेल किंवा आपण ऑनलाईन स्कॉलरशिपचे क्लासेस असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं देणं असतील, लायब्ररी असेल, लॅब असतील, या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि त्यासोबतच त्या वाढीव शैक्षणिक गुणवत्ता
त्याच्यामध्ये मागे राहणारे विद्यार्थी, पुढे असणारे विद्यार्थी, त्यांचं अनालिसिस आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थी कसे घडवले जातील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. हे सगळं करताना वेगवेगळ्या स्तरावर चाचण्या घेणं असेल, विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना प्रशिक्षण देणं असतील, त्यांचं अनालिसिस करणं असेल, ह्यासाठी आपण वेगवेगळ्या एजन्सीची आणि सगळ्या त्रयस्थ संस्थांची याच्यामध्ये मदत घेत आहोत. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. गावातील लोकांचा लोकसहभाग होणं गरजेचं आहे. मी ज्या वेळेला आपण 53 शाळा सुरुवातीला घेतलेल्या आहेत यावर्षी, मी किमान सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आणि त्या ठिकाणी असलेल्या मुख्याध्यापक असतील किंवा त्या ठिकाणी नेमलेले पालक अधिकारी असतील, ह्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी किमान 10 लाखाचं तरी योगदान ह्या सगळ्या योजनेमध्ये दिलं पाहिजे. योगदान एका टप्प्यात झालं पाहिजे असं काही नाही. येत्या 2-3 वर्षाच्या टप्प्यामध्ये जरी हे 10 लाखाचं योगदान आपण करू शकलो तर त्यातून आपण ज्या काही इलेक्ट्रॉनिक सुविधा असतील त्या सर्व वर्गांमध्ये जास्तीत जास्त म्हणजे जे काही साहित्य आपल्याला लोकसहभागातून घ्यायचं त्याची यादी पुढे दिली, ते जर साहित्य आपण दिलं तर निश्चितच आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन म्हणजे समन्वयातून आणि कम्युनिकेशन मधून चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल. नेक्स्ट. यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण साधारणतः 53 शाळा घेतलेल्या आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण 225 शाळा घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यातून साधारणतः 4 शाळा निवडलेल्या आहेत आणि छोट्या म्हणजे मोठ्या तालुक्यातनं जास्त शाळा निवडलेल्या आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण निश्चितच केंद्र स्तरावर आपण एक शाळा घेणार असल्यामुळे सर्व विभागांना आपल्याला निश्चितच म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपण जावळीमधले केळघर, कुडाळ आणि मेढा ज्यामध्ये जास्त विद्यार्थी आहेत त्या शाळा घेतलेल्या आहेत. कराडमध्ये कोळेवाडी, खोडशी, तुळसण, वाघेश्वर, टेंबर, कोडोली, उमरज. खटावमध्ये सिद्धेश्वर, कुरली, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव, पुसे सावळी 2 आणि दरुज. आणि साताऱ्यामध्ये क्षेत्र माहुली, आपशिंगे, वरणे, अंगापूर वंदन, कोडोली आणि नागठाणे या शाळा घेतलेल्या आहेत. त्यानंतर पाटणमध्ये मावसी, नाडे, वेखंडवाडी, नुने, मारू, लावेली. मानमध्ये विरकरवाडी. ह्या शाळा केंद्र प्रमुखांना आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती, कारण ह्या 50 शाळांमध्ये आपली सगळ्यांची नाव वाचून वेळ घेण्यापेक्षा 50 शाळा 53 शाळांमध्ये ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. आणि मी तालुका पातळीवर जातो त्यावेळेला आठवड्यामध्ये पाटण असेल, कराड, मान, खटाव, फलटण, खंडाळा या ठिकाणी गट शिक्षण अधिकारीच्या उपस्थितीमध्ये तालुका पातळीवर इथल्या कामांचा आढावा घेतलेला आहे. बऱ्यापैकी ठिकाणी आता कामं सुरू झालेली आहेत. जी कामं गाव पातळीवर असतील, गाव पातळीवरची योजना आहे त्या म्हणजे MREGS असेल, इतर योजनांमध्ये जी कामं घ्यायची त्याची कामं त्या ठिकाणी सुरू करण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. सर्व केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. ही सगळी फक्त नुसती ह्या योजना राबवण्याची जबाबदारी फक्त नुसती ग्रामसेवकांची नाही, तर आपल्या शाळेमध्ये हे काम होत असल्यामुळे हे MREGS ची कामं करून घेणं असतील, त्यासाठी गावामध्ये जर समजा मजूर उपस्थिती असेल त्यासाठी लागणारं सहकार्य करणं, यामध्ये सक्रिय सहभाग जर शिक्षकांनी घेतला, त्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी या सगळ्यांसोबत आपण जर सक्रिय सहभाग घेतला तर ह्या म्हणजे ज्या गाव पातळीवरच्या सुविधा करायच्या ह्या सुविधा करायला आपल्याला निश्चितच हे चांगल्या पद्धतीचं हे करता येईल. माझी सर्व केंद्र प्रमुखांनी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये स्वतःहून सक्रिय योगदान दिलं पाहिजे. गाव पातळीवर वेळोवेळी सतत बैठका घेत राहिलं पाहिजे आणि सर्व गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखांनी आपण करत असलेल्या कामाचा म्हणजे जे लोकसहभागाची कामं आहेत त्याचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे, जेणेकरून आपण आपली गाव आणि याच्यामध्ये निकोप अशी स्पर्धा
सर्व ह्या गावांमध्ये लागली पाहिजे की किती जास्त लोकसहभाग आपण घेऊ शकतो, किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण काम करून घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये ही निकोप स्पर्धा लागली पाहिजे. जेवढं चांगलं काम आपण त्या ठिकाणी करू त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. आता जर आपण भौतिक सुविधांमध्ये मी सांगितलं तसं वर्ग खोल्या, शाळा दुरुस्ती, नवीन स्वच्छतागृह किंवा स्वच्छतागृह दुरुस्ती, हँडवॉश स्टेशन, संरक्षक भिंत नवीन किंवा जुनी असेल तर त्याची दुरुस्ती, क्रीडांगण विकास, सोलार पॅनल पॅक, घनकचरा व्यवस्थापन, स्वयंपाकगृहाची दुरुस्ती किंवा नवीन आवश्यक असेल तर, पेविंग ब्लॉक, किचन गार्डन, परसबाग, वृक्ष लागवड, स्वागत कमान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्रीडा साहित्य खरेदी, रंगकाम किंवा म्हणजे त्याच्यामध्ये चित्र काढणे, ग्रंथालय खरेदी, प्रयोगशाळा, संगणक, फर्निचर आणि सायन्स लॅब आणि बालोद्यान, या सगळ्या सुविधा आपण वेगवेगळ्या याच्यातनं करतोय. म्हणजे वेगवेगळ्या स्रोतांमधनं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय आहे तर लोकसहभाग आहे. पुन्हा मी एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. लोकसहभाग आणि ग्रामपंचायतकडून राबवल्या जाणाऱ्या योजना ह्या तुमच्या कंट्रोलमध्ये किंवा तुम्ही याच्यामध्ये जास्त सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. बाकी प्लॅनिंग पार्ट जे आहे ते आमच्या लेवलवर बऱ्यापैकी ह्या 53 शाळांचं तर पुढे कामही सुरू झाले आणि पुढच्या 250 शाळांचं नियोजन पण पूर्ण झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री महोदय, सर्व लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन तसेच सहकार्य करताय आणि कधी नव्हे ते सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये शिक्षण विभागाला म्हणजे अतिशय भरघोस असा निधी या सगळ्या माध्यमातून आपण उपलब्ध करतो. याच्यामध्ये पहा, वर्ग खोल्यांचं डिझाईन असं आहे की आपण वर्ग खोल्यांमध्ये विट्रीफाईड म्हणजे कजारियाचीच विट्रीफाईड टाईल वापरतोय. विट्रीफाईड टाईलचं डिझाईन सुद्धा आपण सगळ्या शाळांना, इव्हन नवीन होणाऱ्या शिक्षणाधिकारी आणि मी नवीन होणाऱ्या सगळ्या खोल्यांना याच पद्धतीचं डिझाईन राहील. म्हणजे ह्या आदर्श शाळांमध्ये असो किंवा आदर्श शाळांच्या बाहेर सुद्धा होणाऱ्या ज्या काही शाळा खोल्या आहेत ते ह्याच पद्धतीच्या डिझाईन मध्ये होतील, जेणेकरून एक आकर्षक असं वातावरण आपण त्याच्यामध्ये शाळा खोल्यांच्या माध्यमातून तयार करू शकतो. त्यासोबतच परिसर विकासाचे आपल्याला मी सांगितलं तसं सर्व परिसर विकास आपण करतोय. क्रीडांगणासाठी डीपीसीतनं पैसे घेतलेत आणि वृक्ष लागवड आणि याच्यामध्ये ग्राम पातळीवर आपण म्हणजे इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये ज्या सुविधांमध्ये निधी मिळणार नाही ते लोकसहभागातून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जसं जसं शाळांच्या भौतिक सुविधेचा विकास होईल तसं जसं काय करायचं याच्या नवीन नवीन आयडिया सुद्धा आपल्या लेवलला सुचवल्या जातील. जे काही आपण याचं सेंट्रल डिझाईन सर्व शाळांमध्ये रिप्लिकेट करणार आहोत. कुठल्या प्रकारच्या बोलक्या भिंती कराव्यात, कुठल्या प्रकारचे पुस्तक घ्यावेत, कुठल्या प्रकारे म्हणजे लॅब कराव्यात, कुठलं इलेक्ट्रॉनिक साहित्य घ्यावं, हे सगळ्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने आपण सेंट्रली रेप्लिकेट करणार आहोत. शाळा खोल्या ह्या आपण सगळ्या शाळा खोल्यांच्या भिंती ह्या बोलक्या भिंती करणार आहोत, त्या योग्य पद्धतीने रंगवणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जरी पुस्तक ज्ञानासोबतच दृश्य ज्ञान म्हणजे दृश्य पद्धतीने सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देता येईल अशा पद्धतीने या सर्व वर्ग खोल्या आपण रंगवणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आपल्या NEP असेल किंवा या सर्व धोरणामधनं आपल्याला जे काही साहित्यिक मूल्य किंवा शैक्षणिक मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल असा ह्या अंतर्गत सजावटीतून आपला प्रयत्न राहील. त्यानंतर या सर्व शाळांना आपण ग्रंथालय आणि वाचन कक्ष देतोय. याच्यामध्ये आताच आपल्याला शासनाकडनं वाचन दिन किंवा एक करण्याच्याही सूचना आता आलेल्या आहेत. आपल्याला जास्तीत जास्त लोकसहभागातून किंवा आपल्या मार्फत आपल्या शाळांमध्ये म्हणजे लायब्ररी आपण तर देतच आहोत, पण याच्यामध्ये लोकसहभागातून जास्तीत जास्त हे कसा होईल, विद्यार्थी वाचनाकडे कसा वळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे. आणि तशा पद्धतीचे आपण लायब्ररी आणि संगणक कक्ष आपण करत आहोत. यावर्षी आपण लोकसहभागातून 10 शाळांना NGOच्या माध्यमातून संगणक कक्ष आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये या सर्व शाळांना आपण संगणक कक्ष उपलब्ध करत आहोत. त्याच्यामध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा भाग राहणार आहे संगणक घेण्यामध्ये. त्यामुळे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. या वर्षी आपण या माध्यमातून आपण
जवळजवळ प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक 20 लाखाची अशी मोठी प्रयोगशाळा देत आहोत की जी सेंट्रली म्हणजे सगळ्या शाळांना येण्यासाठी सोयीच्या अशा ठिकाणी ती प्रयोगशाळा असेल, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला काही प्रयोग साहित्य किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर त्या शाळेमध्ये आपल्याला सर्व म्हणजे तालुका पातळीवर उपलब्ध राहील आणि प्रत्येक शाळेच्या पातळीवर आपण 5 लाखाचं साहित्य देणार असल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये गणित किंवा शास्त्रीय शिक्षणाचे जे काही विद्यार्थी आहेत, विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये बेसिक असं अतिशय चांगली प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहे, ज्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं जे काही विज्ञानाचं किंवा गणिताचं जे काही हे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडून ज्या वेळेला ह्या प्रयोगशाळा होतील त्यावेळेला शिक्षकांना पुरेशा प्रमाणामध्ये ज्या शाळांना विद्यार्थी म्हणजे उपलब्ध नसेल त्यांनी त्या शाळांमध्ये जाऊन सुद्धा एक 5 किलोमीटर 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक सुसज्ज अशी आपल्याला प्रयोगशाळा उपलब्ध राहणार आहे. त्याचा सर्व शाळांना याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यातल्या या शाळांमध्ये आपण त्या केंद्रात एका केंद्रामध्ये 10 शाळा असतात, त्यापैकी 5-6 शाळा तर अगदी 2-3 किलोमीटर 5 किलोमीटरच्या परिसरात असतात. त्यामुळे याचा सर्व शाळांचा हे आपण सर्वांनी या सर्व प्रयोगशाळांचा आपल्याला लाभ घेता येईल. आपल्या ठिकाणी सर्व स्वच्छतागृह आणि त्याची दुरुस्ती असतील किंवा ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह आपण करणार आहोत. शालेय पोषण आहाराच्या सर्व खोल्यांचे आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण करणार आहोत. याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सर्व शाळांमध्ये चांगले हँडवॉश स्टेशन आपण जल जीवनच्या माध्यमातून आणि MREG म्हणजे इतर योजनांच्या माध्यमातून करत आहोत. हे सगळे हँडवॉश स्टेशन आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे काही फिटिंग वापरणार आहोत ते अतिशय जगवार वगैरे अशा चांगल्या पद्धतीची फिटिंग येणार आहोत. त्यामुळे ही सगळं किंवा ह्या सगळ्या सुविधा आपण चांगल्या पद्धतीने करू. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी शौचालय देणार असल्यामुळे या सगळ्या सुविधा पहा तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने हँडवॉश स्टेशन कसं आपण देणार आहोत हे आपल्या समोर आपण प्रेझेंट करतोय. त्याच पद्धतीने आपण पुढचं याचं संरक्षक भिंती सुद्धा अतिशय बोलक्या होतील. त्यामुळे काही ठिकाणी नुसतेच भिंती आहेत असं सर्व शिक्षक सांगतात किंवा आमचे अधिकारी सांगतात. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भिंतींची दुरुस्ती घेतली पाहिजे. सर्व भिंती जर काही दगडाच्या असतील खराब झाल्या असतील तर त्याचं MREGS मधनं त्या भिंतींना आपण पूर्णपणे प्लास्टरिंग आणि त्या भिंती चित्र काढणे योग्य करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मी आढावा घेतो त्यावेळेला शिक्षक सांगतात की किंवा शिक्षण अधिकारी सांगतात की आमच्या शाळांमध्ये भिंती आहेत परंतु त्या भिंती ह्या प्लास्टर करून घ्या जेणे MREGS मध्ये कमी इस्टिमेट होईल, परंतु त्या प्लास्टर करून एक सारख्या करून घेणं गरजेचं आहे, दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे, त्याचं गेट चांगलं करून घेणं गरजेचं आहे. ही अनावस्था मला शिक्षण पातळीवरून दिसून येते, ती आपण टाळली पाहिजे. त्याचा आढावा सर्व केंद्र प्रमुखांनी आपल्या त्या निवडलेल्या शाळांमध्ये घेतला पाहिजे. भिंत आहे पण भिंत खराब झाली तर ती आपण MREGS मधून नुसतं त्याला दोन्ही बाजूने कॉन्क्रिटीकरण करून घेतलं म्हणजे हे प्लास्टर जरी करून घेतलं तरी एक त्याला नवीन गेटअप येईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी चित्र काढता येतील. त्यामुळे भिंत नुसती आहे इथं आपण थांबू नका, त्याची दुरुस्ती प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. क्रीडांगण सपाटीकरण यासाठी आपण प्रत्येक शाळांमध्ये 3 लाखाचा निधी DPCतून दिलेला आहे. ह्या 55 शाळांमध्ये होईल आणि पुढच्या याच्यामध्ये आपण बेसिक क्रीडा सुविधा देतो, क्रीडांगण चांगल्या पद्धतीने करून देतो. त्या क्रीडांगणावर वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा क्रीडांगण करण्याची जबाबदारी शाळांची राहील आणि ते मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. क्रीडांगण केल्यावर ते मेंटेन होत नाही आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा म्हणजे खराब सगळ्या ठिकाणी सुसज्ज क्रीडांगण यामध्ये राहतील. त्यासोबतच सर्व ठिकाणी आपण क्रीडा साहित्य लोकसहभागातून काही आमच्या माध्यमातून असं आपल्याला तयार करायचंय. हा जास्तीत जास्त लोकसहभागाचा भाग असल्यामुळे सर्व केंद्र प्रमुख शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सर्व लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आपण लक्ष द्यायचं की क्रीडा साहित्य हा लोकसहभागाचा भाग आहे. त्याचं युनिट काय घ्यायचं त्याची माहिती आपल्याला दिली जाईल, परंतु सर्व शाळांमध्ये हे क्रीडा साहित्य जे आहे ते सर्व लोकसहभागातून घ्यायचं असल्यामुळे आपण या गोष्टीकडे सर्व शिक्षक केंद्र प्रमुखांनी महत्वाचं लक्ष द्यायचं. सोलर पॅनल आपल्याला दिलं जाणार असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी सोलर पॅनल बसले असल्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला संगणक चालवण्यासाठी लॅब चालवण्यासाठी असेल
कुठल्याही विद्युत बिलाचा प्रश्न राहणार नाही. त्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा आपण तयार करतो. गुणवत्तेच्या अनुषंगाने आपण विचार केला तर आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने सर्व शाळा खोल्यांच्या आपण चित्रमय भिंती बनवणार आहोत. त्याचंही स्टँडर्ड डिझाईन आपण देत आहोत. फर्निचर सर्व वर्गामध्ये फर्निचर, त्याच्यामध्ये शिक्षकासाठी चांगली टेबल खुर्ची, विद्यार्थ्यांसाठी बेंच, ऑफिससाठी खुर्च्या टेबल, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेत आहोत. त्यामुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक वातावरण वर्गामध्ये तयार करण्याचा आपला प्रयत्न राहील. शाळा सुशोभीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग जवळजवळ बऱ्याचशा शाळांमध्ये झालं आहे. जिथं राहिलं आहे त्या ठिकाणी आपण करत आहोत. परसबाग, गार्डन हे सगळं डेव्हलप करण्याची जबाबदारी सर्व आपल्या शिक्षकांची राहील. आपण अनेक ठिकाणी सुसज्ज अशा आणि अतिशय सुंदर अशा परसबागा उभारलेल्या आहेत. चांगल्या ठिकाणी किचन गार्डन उभारले आहेत. या सगळ्याची रेप्लिका सर्व शाळांमध्ये झाली तर निश्चितच एक चांगलं वातावरण आपलं तयार होईल. याच्यामध्ये पुढचा टप्पा राहील तो शैक्षणिक गुणवत्तेचा. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपण जिल्हा पातळीवर तज्ञ विषय समिती नेमलेली आहे. क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्याचं नियोजन केलेलं आहे. दप्तर विना शाळेचा दिवस आपण निश्चित केलेला आहे. आणि त्यासोबतच आपण सर्व ह्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम देणार आहे. त्याच्यामध्ये डिजिटल क्लासरूमच्या काही साहित्याचा आपल्याला लोक सहभाग घ्यायचा आहे. शालेय विद्यार्थी समिती, दिनदर्शिका, जे काही कॅलेंडर आपल्याला दिलं जाणार आहे ते कॅलेंडर आपण वार्षिक कॅलेंडर आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्या म्हणजे शिक्षकांचं ट्रेनिंग आणि त्यांचं मूल्यमापन हे त्रयस्थ संस्थेकडनं करून घेतलं जाणार असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अतिशय जागरूक राहावं लागणार आहे की आपल्याकडे होणाऱ्या गोष्टी या चांगल्या पद्धतीने होत आहेत. याच्यामध्ये आपण गुणवत्ता शोध चाचणी, आनंददायी शिक्षण जे आहे, आता सांगितलं की सकाळी आपण कविता, पाठ असतील याच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचंय. आपण ऑनलाईन स्कॉलरशिपचे स्टुडिओ मधून शिक्षण देत आहोत. त्याचा सर्व शाळांमध्ये लाभ दिला गेला पाहिजे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे विशेष तज्ञ शिक्षक जे स्कॉलरशिपचे असतील, मराठीचे असतील, इंग्रजीचे असतील, बुद्धिमत्ताचे असतील, कारण सर्व शाळांमध्ये आपल्याला हे विशेष शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे ह्या विशेष शिक्षकांचा आपण विशेष म्हणजे चांगल्या ज्या शिक्षकांचे म्हणजे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे स्कॉलरशिपला पास होतात, हे सर्व शिक्षकांच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीचा सर्व शाळांनी लाभ घेतला पाहिजे. याचा अर्थ काही स्थानिक पातळीवरचे शिक्षक कमी असं नाही, परंतु आपल्यालाही चांगल्या चांगल्या गोष्टी या माध्यमातून कळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण लाभ घेतला पाहिजे. आपण अंगणवाडी पातळीवर सुद्धा आपण विद्यार्थ्यांना, अंगणवाडीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आपण ह्या वर्षी म्हणजे 7 पुस्तिका शिक्षण साहित्य परवानगी देणार आहोत, जेणेकरून अंगणवाडीमध्ये तयार होणारा विद्यार्थी सुद्धा हा गुणवत्ताधारक असेल. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना नॉन स्क्रॅच असं 7 पुस्तिका देत आहोत, जेणेकरून अंगणवाडी लेवलला सुद्धा याचं हे आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी कधी ना कधी आठवड्यातून 1 दिवस या अंगणवाड्यांच्या म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला येणारा कच्चा माल असेल, जो येणारा पहिलीचा विद्यार्थी असेल, तो चांगल्या पद्धतीचा याच्यामध्ये आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण जर त्याच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा आपण जर सहभाग घेतला तर निश्चितच याच्यामध्ये राहील. नाच चाचणी आपण घेणार आहोत. याच्यामध्ये दर शनिवारी आपण ही नाच चाचणी घेणार आहोत. जिल्हा म्हणजे आपल्याकडे जे डाएट आहे, डाएट आणि विविध NGOच्या माध्यमातून आपण शिक्षकांसाठी प्रश्न निर्मिती कार्यशाळा असतील, प्रश्नपत्रिका संच असतील, हे सगळं पुरवणार आहोत. आणि याच्या सगळ्याचे नियोजन सुरू आहे. यासाठीचं जे आवश्यक ते पटसंख्या संचलन असेल, मुलांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं म्हणजे त्यांच्या पालकांचं काय प्रोफाईल आहे, कोणत्या वर्गातले पालक आहेत, कोणत्या पालकांच्या कडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्यांचा सहभाग कसा आपण वाढवला पाहिजे, यासाठीच आपण पूर्वतयारी करायची. अध्ययन आणि शिबिर याच्यामध्ये होतील, अध्ययन अध्यापन शिबिरं होतील. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शिक्षण अधिकाऱ्यांनी याचं शेड्यूल तयार करायचं, जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे करता येईल. आणि येत्या पूर्ण सेमिस्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, भौतिक सुविधा सुरू होतील. भौतिक सुविधांना वेळ लागेल, पण गुणवत्तेचे उपक्रम मात्र जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये
अगदी लगतच्या काळातच लगेच सुरू झाले पाहिजे. ही सर्व जबाबदारी सर्व केंद्र प्रमुख, सर्व गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांची राहील. जेणेकरून जरी आपण भौतिक सुविधा यांना जरी वेळ लागत असला तरी ही जी काही आपली गुणवत्तेची मोहीम आहे व एक जे शैक्षणिक गुणवत्तेची मोहीम आहे ती आत्ताच मोठ्या प्रमाणात सुरू झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी कार्यरत करायचं आणि याचा सगळ्याचा अंतिम टप्पा हा चाचणी आणि विद्यार्थ्यांचं या वर्षामध्ये झालेलं जे काही इम्प्रूव्हमेंट असेल किंवा क्षमता वाढ असेल आणि पुढील वर्षाचं नियोजन आपल्याला उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करायचंय. जेणेकरून आपण हे सगळ्या म्हणजे पुढच्या वर्षी निश्चितच आपण याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून हे सगळा सक्रिय सहभाग सर्व शिक्षकांचा राहील आणि चांगल्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेऊ शकू. याच्यामध्ये जे काही वेगवेगळे असर चाचणीचे प्रपत्र असतील किंवा चाचणी झाल्यावरचं पुढचं नियोजन असेल हे सर्व नियोजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. याच्यामध्ये DRPS आणि BRPS ची भूमिका ही अतिशय महत्वाची राहील. यांनी या ठिकाणी ज्या काही शाळा आहेत या DRPS आणि BRPS ची निवड शासकीय यंत्रणा यांनी सुरू करायची. या माध्यमातून सर्व शिक्षकांना आपण मला वाटतं याची सुरुवात पण केलेली आहे आणि जिल्हास्तरीय ट्रेनिंग घेतलेलं आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट पण आपण तयार केलेले आहेत. तालुका पातळीवर याची सर्व ट्रेनिंग पुढच्या कालावधीमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती सुरू झाल्यानंतर पुन्हा केंद्र प्रमुखांनी यांनी सर्व शिक्षकांनी एकत्र बसून पुढच्या नियोजनाची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. शिक्षण याच्यामधून आपल्याला म्हणजे प्रत्येक शाळेवर पर्यवेक्षकाने किमान 5 ते 6 मुलांची चाचणी होईपर्यंत उपस्थित राहणं गरजेचं आहे. सर्व शाळांमध्ये या चाचण्या होतील आणि या चाचण्या निरपेक्ष पद्धतीने होतील, खऱ्या पद्धतीने आणि निरपेक्ष पद्धतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टेस्ट होईल. जे विद्यार्थी मागे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्या माध्यमातून आपण प्लॅन करू. हे लक्षात घ्या की जो शिकणारा विद्यार्थी तो शिकतो, ज्याचे पालक जागृत आहेत तो विद्यार्थी शिकतो किंवा त्याच्याकडे लक्ष असतं. परंतु आपल्याकडे प्राथमिक शाळांमध्ये येणाऱ्या 40% पालकांचा अजूनही शेती असेल किंवा रोजंदारीचे विषय असतील या माध्यमातून त्यांचं हे म्हणजे त्यांचं लक्ष विद्यार्थ्याकडे तेवढ्या प्रमाणात नसतं. त्यामुळे हे लक्ष देण्याची भूमिका ही आपली सर्वांची असली पाहिजे. यामध्ये शिक्षकांची भूमिका म्हणजे अतिशय महत्वाची आहे. शिक्षकांनी ह्या सगळ्या याची दिलेले प्रपत्र आपण चाचणी घ्यायची, त्याची व्यवस्थित आपण ऍपमध्ये नोंद करायची आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याचा सर्व प्रतिसाद या तक्त्यांमध्ये नोंदवावा लागेल आणि त्यानुसार हे 3री ते 5वी आणि 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना लगेच इमिडिएट ग्रेडिंग करून ओरल चाचणी घेऊन हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या, जेणेकरून आपल्या शाळेतील इयत्तानिहाय मुलांचा स्तर गट करून त्याच्यामध्ये हे सगळं करताना ज्या विद्यार्थ्याला ज्या शिक्षणाची गरज आहे, ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे त्याची गट करून त्याप्रमाणे आपल्याला त्यांना अध्यापन आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल. जेणेकरून त्यांना आनंददायी आणि सामूहिक पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने त्या विषयाचं शिक्षण आपण देऊ शकतो. या प्रथमच्या माध्यमातून आपण ह्या सर्व चाचण्यांचं म्हणजे प्रशिक्षण असेल, चाचण्यांचं नियोजन आपण करत आहोत. त्याची तपासणी होईल, त्याबाबतचं अहवाल केला जाईल आणि त्याचं पुढच्या वर्षीचं नियोजन आपण करत आहोत. आपण दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीने क्रीडा स्पर्धा घेतो. याच्यामधून आपण चांगले विद्यार्थी आयडेंटिफाय करायचे. त्या सर्व क्रीडा स्पर्धांसाठीचं बजेट आपण सँक्शन केलेलं आहे आणि ते सर्व मला वाटतं आपण सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आपण मला वाटतं वाटप पण केलेलं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. आपल्याला दिलेल्या पुढील याच्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम घ्यायचे, त्यासाठी जे काही चांगले क्रीडा शिक्षक आहेत त्यांच्याकडे हे सर्व ज्या विद्यार्थ्यांमध्ये थोडा क्रीडा म्हणजे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचा जो स्पार्क आहे असे विद्यार्थी आयडेंटिफाय करून केंद्र प्रमुख लेवल आणि गट शिक्षण अधिकारी लेवलवर या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. तसं लेखी नियोजन आणि असे विद्यार्थी आपल्याला हे करून त्याचं पुढील कालावधीमध्ये नियोजन आणि मॉनिटरिंग मॅडम या सगळ्या गोष्टींचं आपल्याला करावं लागेल. सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. दप्तर विना शाळा आपली शनिवारी असते, त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. प्रत्येक याच्यामध्ये दर सकाळी आपण प्रार्थनेच्या वेळेला
जर आपण वर्तमानपत्रांचं वाचन असेल, विद्यार्थ्यांना म्हणजे जनरल नॉलेज किंवा ह्या गोष्टींची आवड लावली तर निश्चितच याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चित सहभाग वाढतो. म्हणजे मला तर मी स्वतःच उदाहरण दिलं की मी माझ्या प्राथमिक शाळेचा शिक्षण मंत्री होतो. माझ्याकडे दर दिवस वर्तमानपत्र वाचायची मला म्हणजे ड्युटी होती, माझ्या प्रति दर दिवसची जबाबदारी होती. त्यावेळेला जी जनरल नॉलेजची सवय झाली ती मला पुढच्या काळामध्ये उपयोगात पडली. असे जर आपण काही उपक्रम, हे काय नाविन्यपूर्ण नाही, हे जुन्याच गोष्टी आहेत, हे जर उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने जर राबवले तर विद्यार्थ्यांना सामाजिक किंवा जनरल नॉलेजची सुद्धा आवड लागेल, सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होण्याची आवड लागेल आणि त्यामधून चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला जे मी सांगितलेला हा उपक्रम एक सिंगल उपक्रम आहेत. अशा अनेक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवू शकतात. आपण शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतोय, हे सर्व शैक्षणिक गुणवत्तेचे उपक्रम आपण चालू वर्षात आपण राबवतो आणि पुढच्या वर्षापासून अगदी 100% या सगळ्या गोष्टींचा राबवण्याचा आपला प्रयत्न राहील. शाळा महत्वाचा विषय आहे तो लोकसहभागाचा. शाळेत विद्यार्थ्यांची समिती, क्लब झाले पाहिजेत, क्रीडा समिती, सांस्कृतिक समिती, विज्ञान समिती, त्या विद्यार्थ्यांच्या ज्या आवडीप्रमाणे त्यांना त्या छंद जपण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण करतच असतो, त्याच्यामध्ये आणखी आपण याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. ह्या पुढच्या कालावधीत आपण ह्या ज्या विषय समित्या म्हणजे हे तज्ञ शिक्षक तयार करत आहोत. हे तज्ञ शिक्षक आपल्या सर्व जिल्ह्यामधल्या शाळांना मार्गदर्शन करतील, शिक्षण देतील, फिजिकल शिक्षण देतील, जेणेकरून ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्या दर्जा कसा वाढवण्यासाठी ह्या सर्व तज्ञ शिक्षकांच्या समितीचा निश्चित आपल्याला उपयोग होईल. त्यासोबतच आपण आदर्श शाळा, स्वच्छ शाळा अशा सर्व शाळांचे आपण उपक्रम राबवणार आहोत आणि त्यांना ग्रेडिंग करून जिल्हा परिषद आणि तालुका पातळीवर बक्षिसाची योजना सुरू केली जाईल आणि एक निकोप स्पर्धा आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला करता येईल आणि याचा उपयोग आपल्याला राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर किंवा देशाच्या स्तरावर जे काही शाळांचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी होईल. निश्चितच ह्या सर्व उपक्रमांना आपल्या सगळ्यांना पुढे सामोरं जायचं आहे. आता महत्वाचा टप्पा ज्याच्यामध्ये खरं शिक्षण समित्या असतील किंवा आपण सर्व शिक्षक आहात त्यांचा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे येत्या 2 वर्षाच्या कालावधीत किमान 10 लाखाचं शैक्षणिक साहित्य आपल्याला प्रत्येक गावामध्ये, मी असं म्हणत नाही की 10 लाख, परंतु एक चांगलं मोठी गाव असतील त्या ठिकाणी जास्त झालं तरी हरकत नाही, पण किमान त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक त्या सुविधा निर्माण म्हणजे इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील, इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतील, कम्प्युटर्स असतील, काही पुस्तकं असतील, या गोष्टी घेण्यासाठी किंवा मेंटेनन्सच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला लोकसहभागाची अतिशय महत्वाची अशी गरज आहे आणि याच्यावर सर्व शिक्षकांनी आणि सर्व मुख्याध्यापकांनी काम करायचं आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे गावातील माजी विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी उद्योग व्यवसायात काम करणारे लोक असतील, बाहेर गावी नोकरी पेशामध्ये काम, आता माझ्या गावामध्ये एका IT इंजिनियर झालेल्या मुलाने 1 लाखाचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला. मी त्या ठिकाणी सहभागात मी इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला, माझ्या 2 शाळांमध्ये मी इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला. आज तयारी म्हणजे आपण जर लोकांना जर उद्युक्त केलं तर निश्चितच या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतील, कम्प्युटर असतील की ज्याची आपल्याला खरंच गरज असते, अशा सगळ्या गोष्टी आपण याच्या माध्यमातून घ्यायच्यात आणि ही लोकसहभागाची चळवळ ही कंपल्सरी चळवळ आहे, ही मॅन्डेटरी आहे, याला ऑप्शन नाही आहे. मी पुन्हा एकदा केंद्र प्रमुख आणि सर्व शिक्षकांना नम्रपणे सांगू इच्छितो, मी याचा पूर्ण आढावा माझ्या लेवलवर शिक्षण अधिकारी बैठक केंद्र प्रमुखांच्या बैठकीमध्ये घेणार आहे. यापुढे 2 महिन्यातून एकदा केंद्र प्रमुखांची बैठक माझ्या पातळीवर सुद्धा मॅडम झाली पाहिजे. जे केंद्र प्रमुख मागे पडतील त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच याच्यामध्ये विचारावं लागेल की ते काय काम करतात, याच्यामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला असं लोकसहभागात, संगणक, वॉटर प्युरिफायर, प्रोजेक्टर, बेंच, बगीचा वगैरे, ह्या बोलक्या भिंतींचं कलर करणे, स्वच्छतागृह, फर्निचर, टेबल, म्हणजे या सुविधांमध्ये आपल्याकडे ऑलरेडी चांगल्या प्रकारे बेंचेस आहेत. ते एकसारखे बेंच करण्यासाठी आपण एजन्सी नेमू शकतो, जेणेकरून सर्व शाळांचे बेंचेस, खालचे टाईल्स एकसारखे राहतील आणि एक चांगलं शैक्षणिक वातावरण आपल्याला या ठिकाणी तयार करतो.
तर हे लोकसहभागातल्या मुद्द्यांवर लोकसहभागावर सर्व शिक्षक महोदयांनी आणि सर्व केंद्र प्रमुख महोदयांनी काम सुरू करायचंय. यामध्ये पुढच्या काळामध्ये शैक्षणिक मेळावे झाले पाहिजेत, ग्रामस्तरावर स्नेह मेळावे झाले पाहिजेत. हे होतात, परंतु याच्यामध्ये आवश्यक तो त्याला जे काय आपल्याला त्याला जी एक विधायक दिशा द्यायची ती देण्याचं काम या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना करायचंय. शाळा व्यवस्थापन समिती फक्त कागदावर न राहता या सर्व ज्या काही आपल्या योजना आहेत त्या पारदर्शकपणे लोकांसमोर आपण ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला शालेय गणवेश द्यायला 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. हे सगळं आपण तातडीने केलं पाहिजे. शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्याचं मॉनिटरिंग इफेक्टिव्हली केलं पाहिजे, जेणेकरून होतं. आता मी अनेक शाळांना ज्यावेळेला भेटी देतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मला ह्या लोकसहभाग दिसतो. सर्व व्यवस्थापन समित्या असतील, त्यामध्ये असलेल्या महिलांचा हे आहे सहभाग आहे, किंवा पालक समित्या असतील, हे पुढच्या कालावधीमध्ये सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. त्यानंतर यामध्ये नुसते शाळा समिती नव्हे तर लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे. आपण मनरेगाचं काम ग्रामपंचायतच्या मार्फत करत असल्यामुळे सर्व शिक्षकांनी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्याशी वेळोवेळी भेटी घेतल्या पाहिजेत, बैठका घेतल्या पाहिजेत. आणि ही सगळी कामं जी 15 वित्त आयोग असेल, मनरेगा असेल किंवा ग्रामपंचायतच्या शिक्षण निधीतून असेल, ही सगळी कामं आपल्या लेवलला झाली पाहिजेत. तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये यांच्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत, त्यांना आपण ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव केली पाहिजे, त्यांना सहभाग वाढवला पाहिजे. यासोबत आता मुख्याध्यापकांची जे काही जबाबदारी आहे त्यावर आपण येऊया. याच्यामध्ये शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अद्ययावत ठेवलं पाहिजे स्वतःला. ह्या सर्व योजनांच्या म्हणजे ज्या काही आमच्या स्तरावरून योजना येतील, ग्राम पातळीवर असतील, शैक्षणिक योजना असतील, या सर्वांचा आपण प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. सर्व विविध घटकांमध्ये समन्वय ठेवला पाहिजे. ज्या काही वेगवेगळ्या गुणवत्त शिक्षण योजना असतील किंवा इतर योजना असतील, शालेय पोषण, याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा आपल्या अध्यापन म्हणजे शिक्षकांनी आपल्या याच्यामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मी गट शिक्षण अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये एकाच प्रकारची सॉफ्टवेअर वापरली गेली पाहिजे त्यासाठी धोरण आखण्यासाठी सुचवलेलं आहे. त्याप्रमाणे सर्व शिक्षकांना एकाच प्रकारची सॉफ्टवेअर्स आणि वापरली गेली पाहिजे. त्याचं आदेश याच्यामधनं निघाले पाहिजे तातडीने. आणि त्याच अनेक प्रकारचे लोक आपल्याकडे येतात, वेगवेगळे त्याच पॅकेजेस वेगवेगळ्या पद्धतीने देतात. परंतु आपण जर एक चांगल्या पद्धतीची एक स्टँडर्ड पॅकेजेस जर सर्व शिक्षकांनी एक सारखी वापरली तर ट्रेनिंग देणं, विद्यार्थ्यांपर्यंत जाणं, विशेष शिक्षकांना आणणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या माध्यमातून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणं. कुणी आणि आता माझ्याकडे सुद्धा वेगवेगळे पॅकेजेस घ्या म्हणून अनेक लोक येतात, त्याचा काही उपयोग नसतो. एक स्टँडर्ड पॅकेज आपण सर्व जिल्ह्याला लागू केलं तर निश्चितच या माध्यमातून आपण एक सारखेपणा शिक्षणामध्ये आणू आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण देऊ शकतो. शिक्षकांनी वेळेमध्ये शाळेत हजर राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं अध्यापन करून मूल्यमापन केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आनंददायी शिक्षण असेल, ऑनलाईन शिक्षण असेल आणि फिजिकल शिक्षण असेल, याचा योग्य समन्वय करून जे काही विद्यार्थी मागे राहतात त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये आपण वाढ कशी केली, ओव्हरऑल जिल्ह्याच्या आणि सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे. या सगळ्याची फलश्रुती काढण्यासाठी आपण थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन करणार आहोत. ह्या सगळ्या फलश्रुती काय काय आहेत ती या माध्यमातून आपण विद्यार्थी संख्या वाढवणं आपलं मुख्य टार्गेट आहे. त्यासोबतच ज्या वेळेला आपण खाजगी शाळांशी कॉम्पिटिटिव्ह अशा शाळा तयार करू त्यावेळेला निश्चितच पालकांना वाटेल की आपण आणि येत्या 3 महिन्यामध्ये आपण पुरेसे शिक्षकांची भरती करत आहोत. त्यामुळे आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही काही कोरडे पाषाण म्हणून काही ज्ञान देतोय, असं नाहीये. तर आपण शिक्षकांची भरती करत असल्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये सर्व शाळांवर निश्चित शाळांचं समावेश इतर शाळांमध्ये करून त्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी न होता विद्यार्थ्यांना करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. या सगळ्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता, शारीरिक गुणवत्ता, क्रीडा गुणवत्ता आणि एक आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. या सर्व शाळांचे अंदाजपत्रक आम्ही तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये सविस्तर जाण्याची आवश्यकता नाही. या सर्व गुणवत्ता विषयक कार्यक्रमांसाठी निधीची तरतूद आम्ही करत आहोत.
वेगवेगळ्या योजनांचा कन्व्हर्जन्स केला जात आहे. त्यासोबतच या म्हणजे ग्राम पातळीवर आपला लोकसहभागही तेवढाच महत्वाचा राहणार आहे. या सर्व माध्यमातून आपण एक आनंददायी शिक्षण, आदर्श शाळा आणि सातारा जिल्ह्याच्या लौकिकामध्ये भर टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जनतेपर्यंत सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणे पोहोचवल्या तर जनतेमध्ये आपल्याबद्दल एक चांगला विश्वास निर्माण होऊन एक चांगली शैक्षणिक चळवळ राबवून विद्यार्थी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. या ठिकाणी मी माझं आवाहन आणि माझं प्रेझेंटेशन संपवतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय आताच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदर्श शाळा उपक्रमामध्ये आपल्याला शाळांना मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील आणि सर्वांची जबाबदारी आणि कशा पद्धतीने हे सातारा जिल्ह्यामध्ये कामकाज होणार आहे आणि फक्त बांधकाम नाही तर एक शैक्षणिक गुणवत्तेत सुद्धा आपण सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीच्या दिशेने पुढे जाणार आहोत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याविषयीचं त्यांचं जे काही मनोगत होतं त्यातून त्यांचं धोरण स्पष्ट केलेलं आहे आणि आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अगदी विषय निहाय, मुद्दे निहाय आपल्याला प्रत्येक गुणवत्तेच्या संदर्भातल्या बाबी असतील किंवा बांधकाम संदर्भातल्या बाबी असतील याची जाणीव करून दिलेली आहे. सर्वात महत्वाचं यामध्ये ज्या ज्या जबाबदारी आता शिक्षकांपासून ते माझ्यापर्यंत म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत आलेले आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपला जिल्हा अर्थातच गुणवत्तेसाठी सातारा जिल्ह्याचं नाव घेतलंच जातं, परंतु यामध्ये आता आपल्याला आणखीन पुढे जाऊन जसं मगाशी जिल्हाधिकारी साहेबांनी व्यक्त केलेलं होतं की देशामध्ये आपलं या विषयातून नाव होईल त्यासाठी आपल्याला पुढे यायचंय. कारण जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा निधी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यासाठी आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच साहेबांनी जे मनोगतात व्यक्त केले की ते जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आपल्याला यासाठी कौतुक करावं असं वाटतं की एका जिल्हा परिषद शाळेतीलच व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शन करताना त्यांचे अनुभव सांगून आपल्यासाठीची जबाबदारी आहे ती निश्चित करून देत आहेत. आणि म्हणून आपल्याला ही बाब समाजापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेला या सगळ्या बाबी मॉडेल स्कूल म्हणजे काय आहे, लोकसभा कशा पद्धतीनं आपण निर्माण करणार आहोत आणि त्यातून शाळा कशा प्रकारे आपल्या गुणवत्तेच्या दिशेनं आणि सगळ्या भौतिक सुविधांच्या दिशेनं परिपूर्ण होणार आहेत हे समाजापर्यंत ज्या वेळेला जाईल त्याच वेळेला लोकसहभाग वाढून आपल्या शाळांमध्ये एक उठाव होणार आहे आणि त्यासाठी आपण काम करणार आहोत. अर्थात आता केंद्रावरती विविध ठिकाणी शिक्षक उपस्थित आहेत आणि हे सगळं पहिल्यांदाच आपण हा संवाद असा जिल्ह्यावरून डिरेक्टली शिक्षकांपर्यंत देत आहोत. आतापर्यंतच्या बाबी आपल्याला थोड्याशा टप्प्याटप्प्याने येत होत्या. डाएट असेल किंवा शिक्षण विभाग प्राथमिक असेल, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी यांच्या मनोगतातील जे काही आपल्याला दिलेले निर्देश आहेत त्यानुसार आपण सर्वजण काम करणार आहोत. यामध्ये सांगायला मला हे आवडेल की आपल्या शिक्षकांनी नुकताच पायजाम फाउंडेशन मध्ये जी स्वतःहून नोंदणी केली होती ती 529 होती. त्यामध्ये कोडिंग ते स्वतः शिकत आहेत आणि स्वतः त्यामध्ये ते शैक्षणिक व्हिडिओ तयार करणार आहेत. जो राज्याचा व्हिडिओ निर्मिती उपक्रम आहे त्यामध्येही सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षकांनी हे व्हिडिओ निर्मितीमध्ये सहभाग घेतलेला का. नेहमीप्रमाणे आपण नेहमी बोलत असतो की पीजीआय इंडिकेटर मध्ये आपण टॉपला आहोत. कुमटे बिटाचा आपल्या शासन निर्णयामध्ये गुणवत्तेसाठी नोंद केलेली आहे. त्याचप्रमाणचं कामकाज आता खटाव तालुक्यामध्ये गुणवत्तेसाठी जो उभं राहिलेला आहे. पेटी उघडा गुणवत्ता वाढवा हा उपक्रम सुद्धा आपण शनिवारी राबवलेला आहे. या सगळ्या माध्यमातून आपले शिक्षक गुणवत्तेच्या उपक्रमासाठी सहभागी होत आहेत. विविध प्रशिक्षण आता सुरू आहेत त्यामध्येही शिक्षकांचा सहभाग चांगला आहे. परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता ज्याप्रमाणे आपल्याला निर्देश दिले की आनंददायी शाळा होणार आहे तर ते परिपाठाच्या वेळेला कशा पद्धतीने होणार आहे. वाचनासाठीचा उपक्रम, वाचनातून व्यक्ती घडतो किंवा वाचनातून विद्यार्थी शिकतो आणि त्यातून आता जे आपण पाहतोय वेगवेगळे मोबाईलच्या किंवा समाज माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होतात तर ते निघून जाऊन आपल्या विद्यार्थी पुन्हा वाचन चळवळीकडे आपल्याला वळवायचे आहेत. त्यासाठी किमान एक शनिवारचा जो उपक्रम आहे त्यामध्ये वाचनाचे उपक्रम राबवणे, परिपाठाच्या वेळेला मगाशी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वर्तमानपत्राच्या वाचनासारखा उपक्रम या सर्व शाळांमध्ये सुरू राहणं आणि सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती केले जाणं या सगळ्या बाबी आपल्या शाळांमध्ये होणं अपेक्षित आहे. अर्थातच ग्रामपंचायत स्तर असेल, त्याचबरोबर तालुका स्तर पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांच्या एकंदर समन्वयातून आणि सगळ्यात महत्वाचं शाळा व्यवस्थापन समिती यांनाही सहभागी करून घेऊन आपल्याला ही उन्नती साधावायची आहे आणि शैक्षणिक क्रांती आपल्या सातारा जिल्ह्यासाठी आणायची आहे. आजचा जो शैक्षणिक संवाद कार्यक्रम आहे आणि आपण ज्याला शिक्षण परिषद सुद्धा म्हणतो, या अनुषंगाने आजचं जे काही एक सुरुवात आपण केलेली आहे या सुरुवातीतून आपण निश्चित पुढं प्रत्येक महिन्याला हा उपक्रम घेणार आहोत आणि पुढचा विषय असेल त्यामध्ये उत्कृष्ट शाळांचं प्रेझेंटेशन, उत्कृष्ट शिक्षक जे चांगलं वेगळं काम करतायत
त्यांचं यशस्वी जे झालेले आहेत त्यांचे यशोगाथा याचं प्रेझेंटेशन हे आता इथून पुढे सुरू होणार आहे. मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांचेही यासाठी आभार मानते की इतक्या वरिष्ठ स्तरावरच्या व्यक्ती शिक्षणासाठी पुढे येऊन आपल्यापर्यंत विविध विषय घेऊन अगदी शैक्षणिक साहित्य निर्मितीपर्यंतचे गोष्टी जर एवढ्या वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत तर आमची जबाबदारी राहील की यासाठी स्वतःहून सहभागी होऊन पुढे येऊन प्रेरणा घेऊन अतिशय उत्कृष्टपणे आपल्या शाळा तयार करणं आणि कोणतीही शाळा असू देत. मॉडेल स्कूलसाठी आता साहेबांनी घेतलेल्या आहेत 5 शाळांचा साहेबांनी उल्लेख केला. त्यामध्ये आपण काम करणार आहोत, त्यामध्ये गुणवत्ताही तयार करणार आहोत, बांधकामावरती लक्ष देणार आहोत. हे करत असतानाच शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबी मात्र सर्व शाळांमध्ये सुरू राहणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. कारण ह्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबी ज्या आता प्रथमच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण असेल त्यातून आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर निश्चिती, विद्यार्थ्यांच्या बरोबरचं काम हे सर्व शाळांमध्ये सुरू राहणार आहेत. त्यामुळे गुणवत्तेची हमी सुद्धा आपल्याला या साहेबांना द्यावी लागेल आणि यासाठी मी शिक्षणाचा विभाग निश्चितपणे पुढे येऊन काम करेल. आपल्या भेटींच्या वेळी विविध पर्यवेक्षक यंत्रणांच्या भेटी प्रतिनिधी, जन व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक, सर्व गट शिक्षण अधिकारी सर्वजण या लोकसंवाद म्हणजे संवादामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला. या पुढच्या महिन्यामध्ये आपण निश्चितच याच्या केंद्र प्रमुखांची आपल्या लेव्हलवर एक बैठक घेऊ 26 जानेवारीच्या पूर्वी आणि यासोबत लवकरच या सर्व मॉडेल स्कूलच्या सर्व शाळा व्यवस्थापन सर्वांची बैठक घेण्यात येईल. तसेच ज्या नवीन शाळा निवडल्या त्यांचीही बैठक घेण्यात येईल आणि केंद्र प्रमुखांची विशेषतः त्यांच्या केंद्रातील गुणवत्तेनिहाय केंद्र प्रमुख निहाय आराखडा तयार करून त्याबाबत बैठक घेण्यात येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त याचा कसा उपयोग करून शैक्षणिक गुणवत्ता वाढते. सर्वजण आपण सहभागी झाला. सर्वांचे मी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये माझी शाळा आदर्श शाळा त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये या उपक्रमामध्ये त्यांना आलेलं यशोगाथा आणि सांगलीच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला काम उभं करता येईल ते काम सुरू झालेलं आहे. आदर्श शाळांची निवड आणि आदर्श शाळांमध्ये काम, त्याचबरोबर उर्वरित सर्वच शाळांमध्ये कशा पद्धतीनं गुणवत्ता वाढ करता येईल, लोकसभा कशा पद्धतीनं घेता येईल याचं सविस्तर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्या कायमच आमचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत, मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीनं आदरणीय डुडी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक सातारा जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांनी सविस्तर असं प्रेझेंटेशन आपल्या सर्वांना केलेलं आहे. आतापर्यंत आदर्श शाळांचे मुख्याध्यापक किंवा आमच्या टीम जे जिल्हा स्तरावर कार्यशाळा झाल्या त्यांच्यापर्यंत सविस्तर पीपीटीच्या माध्यमातून हे सादरीकरण झालेलं होतं. आज जिल्ह्यातील सर्वच शाळांचे शिक्षक, साधारण 7200 शिक्षक आहेत, त्यांच्यापर्यंत लाईव्ह हे प्रेझेंटेशन पोहोचलेलं आहे. जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे. अनेक शाळांमध्ये आपण गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काम करत आहोत. भौतिक सुविधा पण बऱ्याचशा शाळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. तरी पण एकाच प्रकारच्या दर्जा त्या सर्व सुविधांचा असावा, एकाच प्रकारचं स्ट्रक्चर डिझाईन असावं, ही प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीनं काम करावं यापूर्वी फक्त आदर्श शाळांमधील काही शिक्षकांपर्यंतच हा मेसेज पोहोचलेला होता, परंतु या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये एक वाक्यता असावी ही प्रशासनाची भूमिका आहे. आदरणीय खिलारी साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीनं साहेबांच्या मनपूर्वक आभार मानतो. यानंतर डायटचे प्राचार्य आदरणीय रामचंद्र कोरडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. कोरडे साहेब. लिंक पाठवली आपण अनम्यूट होऊन. नमस्ते.
सर्वांना नमस्कार. आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये केंद्र स्तरावर आयोजित सर्व केंद्र स्तरावर सातारा जिल्ह्यातल्या आयोजित शिक्षण परिषदांतर्गत माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय सीओ साहेब, माननीय प्राचार्य डायट, माननीय शिक्षणाधिकारी सह प्राथमिक माध्यमिक आणि सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि सर्व शिक्षक, आजच्या या केंद्र परिषदेमध्ये माझ्याकडे दिलेला विषय आहे तो म्हणजे नवोपक्रम. या संदर्भात मी 2 मिनिटं वेळ घेणार आहे. तर राज्य SCRT पुणे द्वारा शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे सन 2023-24 साठी ही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला माहितच आहे, आता माननीय रुडी साहेबांनी आपल्याला विविध उपक्रम करण्यासाठी अनेक प्रेरणा दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम होत असतात. हे उपक्रम उपयुक्त असतात. ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी नवोपक्रमांना चालना देणे, आपल्या दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणणे, शिक्षण क्षेत्रातील सृजनशीलता व अधिकारी आणि शिक्षक यांनी वेगवेगळ्या राबवलेल्या जे उपक्रम असतात त्यांची जी संशोधक वृत्ती असते ती वाढीस लावणे या हेतूने दरवर्षी स्पर्धा आयोजित केल्या जातात. तर सन 2023-24 मध्ये स्पर्धकांना आपले नवोपक्रम सादर करण्यासाठी 10 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक स्पर्धकांनी ही मुदतवाढ मिळावी अशी मागणी केल्यामुळे व जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी SCRT पुणे द्वारा 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी आज या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना जिल्हा डायट मार्फत आव्हान मी करते की प्रत्येक गटातील नवोपक्रमात जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपले नवोपक्रम अहवाल सादर करावेत, स्पर्धेत सहभाग घ्यावा व मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यावा. त्याचप्रमाणे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागाबरोबरच यशोगाथा लेखन संदर्भात पण मी जोडूनच मार्गदर्शन करते की आपणाला नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबर जे छोटे छोटे आपण उपक्रम करत असतो त्या उपक्रमांचे लेख लिहिले जातात, त्याचे ऑडिओ केले जातात, व्हिडिओ केले जाते, एक डॉक्युमेंटरी केली जाते आणि त्या सहाय्याने आपण यशोगाथा लेखन सक्सेस स्टोरी लिहित असतो. तर आपल्या या यशोगाथा लेखनातून इतरांना प्रेरणा मिळत असते आणि त्याचा फायदा इतरांना व्हावा या दृष्टीने यशोगाथा संकलन केले जाते. या आवाज येतो ना? यशोगाथा ह्या तर त्या दृष्टीनं औरंगाबाद मार्फत सुद्धा आपल्या काही सक्सेस स्टोरी आपल्याला अपलोड करायच्या आहेत. तर दरमहा प्रत्येक तालुक्यातून एक यशोगाथा याप्रमाणे आपला यशोगाथा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत सादर करावा असे या निमित्तानं आवाहन करते. आणि नवोपक्रमची जी मिळालेली मुदतवाढ आहे 20-12 पर्यंतची त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करते. आणि आपल्याला मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय कोरडे सर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत थोडक्यामध्ये. आदरणीय कोरडे. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय सर? येतोय सर. हा, ते मॅडमचा फोन आल्यामुळं जरा आवाज बंद झाला होता. ठीक आहे. आज आदरणीय जिल्हाधिकारी डोडी साहेब आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी साहेब यांनी आपणास बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातून आपणा सर्वांना एक उत्तम अशी प्रेरणा मिळालेली आहे. आपल्याला कामाची दिशा मिळालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पूर्ण डाएट आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि बालविकास विभाग सुद्धा सोबत आहे. त्याच्यामुळं
मुळातच आपल्या जिल्ह्याची कार्यसंस्कृती ही अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम प्रकारच्या समन्वयातून आपल्या जिल्ह्याची वाटचाल पुढे सुरू आहे. याचा आढावा घेत असताना मी आदरणीय शिवसाहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आपणा सर्वांनाही आनंदाची वार्ता सांगू इच्छितो की या वर्षीच्या राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये मग तो व्हिडिओ निर्मितीचा स्पर्धा असेल किंवा ब्रॉस बँड स्पर्धा असेल, नवोपक्रम स्पर्धा असतील, कला उत्सव स्पर्धा असतील, त्या कला उत्सव स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचं राज्यामध्ये फार मोठं यश संपादन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यानं. आणि या सगळ्यामध्ये आपण पुढे आहोत. आणि म्हणून यापुढे सुद्धा आजपर्यंत पूर्ण राज्याला दिशा देणारा हा जिल्हा आहे. या शिक्षकांनी अतिशय आत्मीयतेनं आणि तळमळीनं केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. यापुढे सुद्धा आपण जिल्हाधिकारी महोदयांना आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना आपण हे दाखवून देऊ की आमचा जिल्हा कुठंही कमी पडणार नाही आणि आपल्या मार्गदर्शनानुसार पुढची जी वाटचाल आहे अत्युत्कृष्टतेकडे जाण्याची जी वाटचाल आहे ती निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीनं करू. याच्यामध्ये यापुढची जी नवोपक्रम स्पर्धा आहे, आता माळी मॅडमनी आपणास सांगितलं की नवोपक्रम स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे. तरी सुद्धा पूर्व प्राथमिकसाठी आपण थोडं सहकार्य करावं तालुका स्तरावर आणि त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घ्यावं. जे शिक्षक अजून त्याच्यामध्ये काही सहभागी झालेले नाहीत, बऱ्याच शिक्षकांनी उपक्रम चांगले केलेले असतात, चांगलं काम करत असतात, परंतु प्रेझेंटेशन मध्ये कमी पडत असतात. तर त्यांचं प्रेझेंटेशन होण्यासाठी तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी आणि आमचे संपर्ककारी यांनी त्यांना सहकार्य करावं आणि त्यांना सहभागी करून घ्यावं अशी एक मी विनंती करतो. त्याचबरोबर मिपा संस्थेकडून वेळोवेळी आपल्याला काही यशोगाथा मागवल्या जातात की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करणारे जे जे शिक्षक आहेत आणि ज्यांना चांगले परिणाम दिसून आलेले आहेत त्यांच्या कार्यातून. चांगला उपक्रम कशाला म्हणायचं तर ज्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या मध्ये बदल झालेला आहे, अशा पद्धतीचे उपक्रम आपण शासनाकडे पाठवत असतो आणि त्याचं सार्वत्रिकीकरण होत असतं. मग हे याचं संकलन राज्यस्तरावर होत असतं, राष्ट्रीय स्तरावर पण होत असतं आणि आपण जिल्हा स्तरावर पण करत आहोत. यापुढं मी जिल्हाधिकारी महोदयांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा निधी जिल्ह्यातील या शिक्षण विभागाला उपलब्ध करून देण्याचा त्यांचा जो मानस आहे, त्यांचे जे प्रयत्न आहेत, याला खरोखर आपण सर्वांनी मिळून जर हा कार्यक्रम पुढे नेला तर निश्चितपणे आपल्याला एक चांगलं यश मिळू शकेल. आणि शिक्षकांच्या मनामध्ये अजूनही काही गैरसमज आहेत, म्हणजे ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भात असेल किंवा शाळांचं एकत्रीकरण करणं किंवा शाळा समूह निर्मिती करणं किंवा मॉडेल स्कूल निर्माण करत असताना त्याच्यामध्ये आपलं योगदान काय असलं पाहिजे, कशासाठी असलं पाहिजे, त्याची उद्दिष्ट काय आहेत. तर हे आजच्या या कार्यशाळेमध्ये हे सगळं क्लिअर झालेलं आहे. मला वाटते बरेचसे गैरसमज आपल्यामधले दूर झालेले असतील, काही शंका नसतील तरी सुद्धा आपणास काही शंका असतील तरी आपण या प्लॅटफॉर्मवर कधीही आणि केव्हाही विचारू शकता. आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक मुजावर मॅडम या सुद्धा याच्यामध्ये अतिशय म्हणजे त्यांच्या प्रशासनात व्यस्त असताना सुद्धा इकडे अकॅडमिक साठी वेळ देऊन त्या चांगल्या पद्धतीने आम्ही या प्रत्येक गोष्टीवर विचार विनिमय करत आहोत. अशा प्रकारच्या आम्ही समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या समित्यांच्या माध्यमातून आणि रिसोर्स तयार केलेले आहेत. या रिसोर्सच्या माध्यमातून निश्चितपणे शिक्षकांना एक चांगलं पाठबळ निर्माण होईल आणि शिक्षकांच्या सोबत राहून आम्ही आणि आपण सर्वजण या जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती निश्चित प्रगतीपथावर नेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर
रामचंद्र कोरडे साहेब की ज्यांनी आता या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन केलं, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माननीय मुजावर मॅडम, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता आणि सर्वात महत्वाचा घटक की ज्यांच्यापर्यंत आज आपण जबाबदारी शिक्षण परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर सर्व शिक्षक, त्याच पद्धतीने अध्ययन प्रक्रियेचं जे व्यवस्थापनाचं प्रशिक्षण सर्वत्र सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थाने शिक्षण परिषदेमध्ये आजचे जे विषय झाले ते अत्यंत प्रेरणादायी विषय होते, कारण की आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी जी काही संकल्पना, त्यांनी जे काही आदर्श शाळेचं मॉडेल आहे ते पाहून आपल्या सर्वांना एक प्रेरणा कशा पद्धतीने एक प्रशिक्षण अधिकाऱ्यांपासून मिळते याचं उत्तम उदाहरण आजच्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळालेलं असेल. कारण की माझी शाळा जर आदर्श शाळा असेल तर निश्चितपणे आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत हे निश्चितपणे आदर्श घडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. मग आता आपण काही प्राथमिक स्तरावर काही केंद्रातली शाळा आदर्श करत आहोत. मग आदर्श शाळा करण्यासाठी आपला जो काही आता अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन मधला एक महत्वाचा विषय आहे की आपली जी शाळा आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असावी का आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण असावं. तर या दोन्हीचं समन्वय जर एकत्रित पद्धतीने जर आपल्याला मिळालं तर खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण विकास शाळांमधून होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि आपण जे 3 महत्वाचे टप्पे पाहिलेले आहेत ते 3 महत्वाच्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो होता भौतिक सुविधा, दुसरा टप्पा जो होता गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तिसरा जो टप्पा आहे तो लोक सहभाग. याच्यामध्ये एक शिक्षक म्हणून सर्वात महत्वाचा घटक आपल्याशी निगडीत कोणता असेल तर तो म्हणजे गुणवत्ता विकास. कारण की गुणवत्तेचा विकास करण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी घटक म्हणजे आपण सर्व शिक्षक आहोत. कारण शिक्षकांनी जर आपल्याला ठरवलं की माझ्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण घडवायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही सर्व सपोर्टिव्ह घटक आहेत यांचा योग्य पद्धतीने जर वापर आपण करून घेतला तर निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यापासून आपण जास्त लांब राहणार नाही. त्याच्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवतो, वेगवेगळ्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करत असतो. आता जसं डुडी साहेब आणि खिलारे साहेबांनी सांगितलं की आपल्याला या पद्धतीने आपल्याला अनेक घटकावर काम करायचंय. या सगळ्या घटकावर जर आपण आत्मीयतेने काम केलं तर निश्चितपणे आपण प्रत्येक शाळा ही आदर्श शाळा घडवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने आजचा आपला हा शिक्षक संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी शिक्षण परिषदेचा जो उपक्रम आहे तो खूप छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्मिती. तर आता सर थोडंसं थांबवते तुम्हाला. लक्षात घेता आपण थोडंसं इथं थांबणार आहोत. हा विषय आपण नंतर शिक्षकांपर्यंत पोहोचू, कारण पुढचं जे नियोजन आहे शिक्षकांपर्यंतचं ते शाळांचं असेल किंवा आपल्या याच्या संदर्भातलं प्रशिक्षणाच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे हा विषय थोडासा आपण थांबू. हा विषय आपण नंतर कव्हर करणार आहोत. आता पुन्हा एकदा मी विषयाकडे वळते. पुन्हा एकदा माननीय समितीच्या या सगळ्या बाबी निदर्शनात आणून द्याव्यात. 29 जून 2022चा जो हॅपीनेस करिक्युलमचा जो काही एक शासन निर्णय आहे तो डाउनलोड करून त्याच्या निहाय परिपाठाच्या वेळेला हा आपल्या शाळांमध्ये राबवण्यात यावा. त्याचबरोबर आपल्या शाळांमध्ये ज्या मनरेगातून कामकाज होणार आहेत सगळे, त्याच्यासाठी ग्रामपंचायतीशी संवाद साधून कोणती कामं आपल्याला मनरेगातून घेता येतात या संदर्भातलं नियोजन करावं. अर्थात फक्त मुख्याध्यापकांची ही जबाबदारी नाही, सर्व शिक्षक बंधू आणि मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकत्रित समन्वयातून या बाबी केल्या जाव्यात. त्याचबरोबर आज ज्या बाबी सन्माननीय महोदयांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या संदर्भातलं कामकाज परिपूर्ण करणं, आपल्या शाळांचे अभिलेखी अद्ययावत ठेवणं, पोषण आहारामध्ये ज्या विविध बाबी आता आलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. मगाशी साहेबांनी सूचना गणवेशाच्या संदर्भातली दिली, तर मला हे आता तालुक्यांकडून क्लिअर करून घ्यायचं आहे की सर्व शाळांमध्ये जे आपल्याला गणवेश निधी पोहोचलेला आहे, 2 गणवेशाचा निधी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, तर सर्व शाळांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 2 गणवेश पोहोचलेले आहेत. याचं क्लिअरिफिकेशन तालुक्यांकडून मला येणं अपेक्षित आहे, कारण याचं मला प्रेझेंटेशन पुन्हा साहेबांच्या समोर करावयाचं आहे. त्यामुळे सर्व शाळांनी ही एक बाब आजच्या याच्यातून पूर्ण करून घ्यावायची आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील लोकसहभाग वाढवण्यासाठी केले जाणारे जे प्रयत्न आहेत त्याचा महिनानिहाय
आढावा आता शाळानिहाय घेऊन तालुका स्तरावरचा आढावा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर होणार आहे. जे केंद्र प्रमुखांचा आढावा साहेबांनी सांगितलेला आहे त्याचं नियोजन, त्याचे विषय आणि ते कशा पद्धतीने होईल त्याचं एक परिपूर्ण नियोजन करून आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल. साहेबांनी शाळा दिनदर्शिकेचा उल्लेख केला तर त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा शाळांपर्यंत पोहोचणार आहे. एकंदर जे काही शाळेच्या संदर्भातले विविध विषय आहेत त्याचं आपण काम आता नियोजनबद्ध पद्धतीनं सुरू करणार आहोत. अर्थातच आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. आपल्या सर्वांचा प्रतिसाद यासाठी आम्हाला आवश्यक आहे. आपल्या काही अडचणी असतील तर आपल्या केंद्र प्रमुख किंवा आपल्या गट शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवाव्यात. शिवाय या सगळ्यासाठी आपले काही चांगले सजेशन्स असतील, काही शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे, शाळा व्यवस्थापन समिती असतील, या सर्वांचे काही चांगले सूचना असतील तर त्याही स्वीकारल्या जातील, त्याही आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. यानंतर आजचा हा जो उपक्रम होता त्याच्यानंतर आपल्याला शाळेवरती जायचंय. तर शाळा आपल्या सुरळीत आज सुरू राहतील यासाठी वेळेत शाळेवरती जाणं आणि जे प्रशिक्षणार्थी तिथंच उपस्थित आहेत त्यांची प्रेझेंटी, या सगळ्या बाबी आपल्याला बघावयाच्या आहेत. त्यासाठी आजचं जे काही शैक्षणिक संवाद आणि शैक्षणिक परिषद यातले विषय आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आहेत. माननीय प्राचार्य साहेबांनी सुद्धा डाएटच्या माध्यमातून चालू असणारे उपक्रम आणि आपल्या जी काही कार्यसंस्कृती आहे, महत्वाचा विषय की सातारा जिल्ह्याची कार्यसंस्कृती आणि त्यातून असणारा शैक्षणिक गुणवत्तेचा विकास, याची सांगड घालून आपण कशा पद्धतीला आपलं जादाचं डिव्होशन देऊन काम करावं लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वजण निश्चितच सज्ज आहोत असा एक विश्वास मी आपल्याच माध्यमातून व्यक्त करेन. आणि माननीय साहेबांना, माननीय जिल्हाधिकारी साहेब, दुधी साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आपल्या माध्यमातून तो विश्वास घेऊन मी साहेबांना तो विश्वास देईन शिक्षण विभागाच्या वतीनं की आम्ही सर्वजण तयार आहोतच, पण आता वन स्टेप अहेड थोडंसं जाऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं या कामकाजामध्ये उतरून शैक्षणिक गुणवत्तेच्या माध्यमातून आपलं प्रत्येक मूल शिकण्यासाठी प्रयत्न करू. कारण जी बेसलाईन सर्व्हे होणार आहे त्यातून विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे आपणालाच कळणार आहे. कुठल्या स्तरावर आहे कळल्यानंतर त्याला टप्प्यातून पुढे नेऊन पुढच्या क्षमतेपर्यंत नेण्यासाठीचं नियोजन जे आपण करत आलेलो आहोत ते फक्त आपल्याला स्मार्टली मांडायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला कामकाज करायचं आहे. तर तो तुमच्या माध्यमातून विश्वास घेऊन मी साहेबांच्या पर्यंत देणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य लागेल. आपण सर्वजण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील किंवा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे निर्देश दिले होते त्यानुसार अतिशय कमी वेळेमध्ये सूचना प्राप्त होऊन आपण सर्वजण शिक्षण परिषदेसाठी हजर राहिलात. अर्थात यामध्ये तेथील मुख्याध्यापक, शिक्षक असतील, केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी सर्व असतील, आमच्या सोबत राहणारे गट शिक्षणाधिकारी आहेत, उपशिक्षणाधिकारी आहेत आणि सर्वच यंत्रणा, अगदी बीआरसी स्टाफ सुद्धा, या सर्वच यंत्रणेच्या माध्यमातून आजचा जो एक शैक्षणिक संवादाचा कार्यक्रम आहे तो पहिलाच कार्यक्रम आपला अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकला. यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं यासाठी मनपूर्वक मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करते आणि इथून पुढच्या जे काही आपले कार्यक्रम असतील यामध्ये याच प्रकारचा आपला प्रतिसाद मी अपेक्षित करते. आजची जी उपस्थिती आहे केंद्रनिहाय ते तालुका स्तरावरून गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मला प्राप्त होईल. त्याच्यानुसार पुढच्या नियोजनासाठी आपण कामकाज करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि ज्यांनी ज्ञानप्रकाश फाउंडेशनने या सर्व कार्यशाळेसाठी जे आम्हाला सहकार्य केलं, तांत्रिक सहकार्य केलं त्यासाठी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. प्रथम फाउंडेशन या उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांचेही आभार व्यक्त करते. आपला जिल्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रथम स्तरावरती असतो. जिल्ह्यामध्ये आधारचं सुद्धा काम आपण बरंच पुढेपर्यंत आणलेलं आहे. थोडीशी एक अपेक्षा व्यक्त करते, राहिलेलं काम सुद्धा आपण पुढे नेलं तर पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणे आपण 98, 99, 100% कडे जाणार आहोत. तर थोडंसं मागं आहोत, थोडं आणखीन पुढे जाण्यासाठी हे कामकाज आपल्याला करावं लागेल. युडाईस कम्प्लिशनच्या संदर्भात सुद्धा सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ते कम्प्लिशन करून घ्यावं. कारण या सगळ्यावरतीच आधारित आपल्यासाठीच्या योजना जिल्ह्यासाठीच्या येत असतात. त्यामुळे या योजनांना सुद्धा आपण तेवढाच प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.